काल पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट आसिम सरोदे यांच्यावरती भाजप पदाधिकाऱ्यांकडून हल्ला जो आहे तो करण्यात आला आणि आज काँग्रेसचे नेते विश्वजित कदम त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। कालचा पुण्यातला तुम्ही सगळा प्रकार पाहिला, हे सगळं घडवून करण्यात आलं किंवा याच्यामध्ये हे सगळं जे प्रकरण दिसतंय ते ठरवून करण्यात आलं असं दिसतं? निश्चित स्वरूपात हे ठरवूनच केलेलं आहे। त्याचं कारण साधं सोपं असं आहे की हा कार्यक्रम करू नये अशी धमकी देण्यात आलेली होती। धमकी देणारे पक्ष कुठला, पक्षाचे कार्यकर्ते कोण हे सुद्धा सगळ्यांना माहीत होतं, पोलीस यंत्रणेला ते माहीत होतं। अशा माहिती असताना सुद्धा ज्यांनी धमकी दिली त्यांच्यावर प्रतिनिधात्मक कारवाई केली बाजूला ते राहिलंच, पण उलट जे कार्यक्रम करत होते लोकशाही आणि लोकशाहीमधला पत्रकारिता हा चौथा स्तंभ हा गेल्या अनेक वर्षांपासून आपण ऐकतो वाचतो असं म्हणलं जातं। पण त्या लोकशाहीमध्ये जर आज लोकांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यात आज जर त्यांना बंधन घातलं जात असेल, आळ घातला जात असेल, पोलीस यंत्रणा आसिम सरोदेंच्या घरी जाते, त्यांना सांगते तुम्ही कार्यक्रम करू नका, तुम्ही तिकडे जाऊ नका, पण तीच पोलीस यंत्रणा त्यांना संरक्षण देण्यात अपयशी ठरते। हे का कारण कसं होऊ शकतं? आणि म्हणून कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अभय मिळालेलं आहे, मस्तवाल झालेली आहेत आणि कायदा व्यवस्था ती हातात गेलेलं आहे। जर अशी जी समाजासाठी विश्वंभर चौधरी जे असतील, आसिम सरोदे जे असतील, निखिल वागळे गेले अनेक वर्षांपासून पत्रकार संपादक म्हणून त्यांनी काम केलं, या सगळ्या मंडळींनी समाजात वेगवेगळे विषय उचलून धरून समाजासाठी योगदान दिलेलं। आज ही मंडळी जर असुरक्षित समाजात असतील तर सर्वसामान्य माणसाची महाराष्ट्रात काय अवस्था असेल हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होतो। गोळीबाराच्या जवळपास याच आठवड्यामध्ये 2 घटना घडल्या। कालची पुण्यामध्ये घटना घडली। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की विरोधक जर एखाद्या गाडीखाली श्वान जर मेला तरी सुद्धा माझा राजीनामा मागतील। जी देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी जी मागणी केली जाते त्यावरती हे गृहमंत्र्यांचं जे उत्तर आहे, गृहमंत्री म्हणून त्यांच्यावरती आता टीका केली जाते की गृहमंत्री खरंच संवेदनशील आहेत का? मूळ प्रश्न असा आहे की सरकार जे सत्ताधारी सरकार असतं आणि त्यामध्ये गृहमंत्री, गृह खातं, ही गृह खात्याची जबाबदारी गृहमंत्र्याची असते। सरकारच्या कारकिर्दीत ज्या काही घटना होतात बऱ्या वाईट त्याची जबाबदारी सरकारची असते। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काही 2 आठवड्यापूर्वी घटना पाहिली की महाराष्ट्रातल्या एका पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस स्टेशनच्या आत म्हणजे पोलीस कर्मचारी बाहेर असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्याच सत्ताधारी पक्षातील मित्रपक्षाच्या एका कार्यकर्त्याला गोळीबार केली। असं महाराष्ट्रात कधी घडलं नाही, ते घडत चाललेलं आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी वाईट आहे। महाराष्ट्राला गालबोट लागणाऱ्या या सगळ्या घटना आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज हे होऊ नये। येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा आम्ही या ठिकाणी याबाबतीत आवाज उठवू। महाराष्ट्राची जनता ही सुरक्षित असली पाहिजे, त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करू। काँग्रेस म्हणून तुमची काय भूमिका आहे, काय सांगितलं त्यांना भेटी दरम्यान? नाही, मी एकतर त्यांना, कारण त्यांना काल दुखापत झाली, थोडं लागलं असं मला बातमी कळली आणि पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आज पक्षाच्या वतीने मी त्यांना निश्चितपणे आधार देण्याकरता या ठिकाणी आलो आहे। कारण शेवटी आपले अशा घटनांमध्ये त्यांचं व्यक्तिगत शारीरिक नुकसान काय झालं हा भाग वेगळा, पण कुटुंब असतं, मित्रमंडळी असतात, सगळ्यांनाच काळजी वाटते आणि समाजातली प्रतिष्ठित मंडळी आहेत आणि मग त्यांना भेटणं आमचं नैतिक कर्तव्य आहे। अशा घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुमच्यासोबत आहोत, महाराष्ट्र आपल्यासोबत आहेत हे सांगणं आमचं कर्तव्य आहे। काँग्रेस पक्ष म्हणून येणाऱ्या अधिवेशनात आम्ही निश्चितपणे ह्या घटनेचा एक आवाज उठवण्याचं काम करू, एवढी आमची म्हणजे भावना आहे। तुम्हाला आता दिवसेंदिवस पाठिंबा मिळतोय, काँग्रेसचे नेते या ठिकाणी आलेले होते, भेट घेतली। कालचा जो प्रकार घडला त्यानंतर तुमची काय मनस्थिती होती? म्हणजे की गाडीवरती हल्ला करण्यात आला, गाडीचं तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, मात्र हा जो सगळा प्रकार घडला आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। 200 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केलेत, मात्र निखिल वागळेंवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात। निखिल वागळेंवर गुन्हा दाखल करण्याचं काय कारण आहे मला काही कळलेलं नाही, पण पोलीस सध्या अतार्किक पद्धतीने कामकाज करत आहेत। एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सांगितल्यानुसार गुन्हे दाखल करणं, कोणावर गुन्हे दाखल नाही करायचे हे ठरवणं, अशा प्रकारची कार्यपद्धती त्यांनी वापरताना ते दिसतात। त्यामुळे अतार्किक असेल त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही, पण जो हमला होता तो जीवघेणा होता। मागच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की उदय सामंत यांच्या गाडीवर कोणीतरी एक दगड फेकला, काच पण क्रॅक झाली नाही, तरीसुद्धा 307चा गुन्हा पोलिसांनी नोंदवलेला होता। आज आम्हाला मारण्याचा प्रयत्न झालेला आहे, काचा सगळ्या बाजूनी फोडल्या, मागच्या बाजूनी दांडुके घुसवण्यात येत होते, मोठे मोठे दगड टाकण्यात आलेले आहे, शाई टाकलेली आहे आणि तरी पोलीस अजूनही स्वतःहून 307चा गुन्हा नोंदवत नाही आहेत। मी ॲडिशनल CP जे आहेत प्रवीण पाटील यांचा काल फोन आला तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुमचे पोलीस जे साध्या विषयातले आमच्यासोबत होते त्यांनासुद्धा सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याची, ढकलाढकली करण्याचे प्रकार यांनी केलेले आहे। तुम्ही स्वतः गुन्हा नोंदवा या सगळ्या प्रकरणाचा आणि आमचे स्टेटमेंट तुम्ही घ्या। आम्ही गुन्हा नोंदवायचा याची काही गरज नाही आहे,
पोलीस स्वतःहून का कार्यवाही करत नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आम्ही त्यांची वाट पाहू, ते कारवाई काय करतात ते आम्ही लक्षात घेऊ, नाहीतर मग आम्ही नक्कीच न्यायालयात सुद्धा जाऊ आणि पोलिसांना सुद्धा आम्ही सोडणार नाही. न्यायालयामधली जी तक्रार असेल ती नेमकी कुणाच्या नावानं असेल? पुणे पोलिसांच्या नावानं तुम्ही तक्रार देणार? कारण पुणे पोलिसांनी खरं तर या सगळ्या घटनेची माहिती होती असा आरोप केला जातोय. दुसऱ्या बाजूला भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेने असं सांगितलेलं होतं की सभा आम्ही उधळून लावू. म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित होतं किंवा याची पोलिसांना कल्पना होती? न्यायालयातली तक्रार नेमकी कुणाच्या विरोधामध्ये? धीरज घाटे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे. त्या पक्षामध्ये अनेक जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे, हे पुणेकरांना सगळ्या माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांवर सुरुवातीलाच कारवाई करायला पाहिजे. जेव्हा ते धमकी देतात जाहीरपणे की आम्ही असं करू, केल्यावर असं लिहितात पुन्हा फेसबुकवर आणि सगळ्या ट्विटरवर की आम्ही करून दाखवलं, पुण्यात हे चालणार नाही, तर ही जी अरेरावी हुकुमशाही आणि गुंडशाही आहे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. जर त्यांनी केली नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये पोलीस कमिशनरलाच दोषी धरणार, कारण पोलीस कमिशनर या पुणे शहराचे पालक आहेत. आम्ही त्यांच्याकडे खूप विश्वासाने बघतो. नवीन ते आलेले आहेत, नागपूरमध्ये त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे असं म्हणतात. इथे चांगलं काम करून दाखवा त्यांनी. इथली संस्कृती जी आहे ती सर्वसमावेशक आहे. जर पोलिसांनी याच्यामध्ये कारवाई केली नाही तर पोलीस आयुक्तांच्याच नावानं तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जाणार? कायद्याची गरज म्हणून आम्हाला पोलीस आयुक्तांविरुद्धच ते करावं लागेल. आम्हाला काही पोलीस आयुक्तांविरुद्ध रोष नाही, आमचा काही प्रवीण पाटलांविरुद्ध ॲडिशनल CPंविरुद्ध रोष नाही, पण त्या पदावर ते बसलेले असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध आम्हाला करावं लागेल. नाहीतर त्यांनी आत्ताच स्वतःच्या वर्तणुकीत आणि कार्यपद्धती सुधारणा करावी आणि आमच्यावर जो हमला झाला त्याच्याबद्दलचा गुन्हा नोंदवावा, कडक गुन्हा नोंदवावा, साक्षीदार पुरावेदार सगळे तयार करावे, कोणतेही लूपहोल्स ठेवू नये, आमचे स्टेटमेंट घ्यावे. आम्ही स्टेटमेंट द्यायला तयार आहे. जर हे केलं नाही तर अर्थातच आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. आमच्या हक्कांसाठी आम्ही जर दुसऱ्यांच्या हक्कांसाठी बोलतो तर आमच्या स्वतःच्या जीवावर जेव्हा ते आमच्या हक्कांसाठी आम्ही चूप बसणारच नाही. उच्च न्यायालयात तुम्ही जाणार? नक्की जाणार. सर, कालचा जो प्रकार घडला कसा अनुभव होता? म्हणजे की जे दृश्य TV वरती प्रसारमाध्यमांनी दाखवली, ज्या पद्धतीनं हल्ला झाला, त्यानंतर तुमची मनस्थिती काय होती? काय नेमक्या मनामध्ये भावना होत्या? राज्यातली खरंच कायदा आणि सुव्यवस्थेवरती जी चर्चा केली जाते, कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असं सातत्याने सांगितलं जातं आहे, ते प्रत्यक्षात काल तुम्ही अनुभवलं? एखाद्या भोजपुरी सिनेमामध्ये असे गुंड पाठलाग करतात अशी थरारक दृश्य दाखवतात, ते कालचं त्यापैकीच एक होतं. आणि मला याचं दुःख याचं वाटलं की पुण्याचा जो सांस्कृतिक लौकिक आहे, की पुणे शहर हे संस्कृतीचं शहर आहे, त्या पुणे शहराच्या संस्कृतीला काल भारतीय जनता पक्षाने पूर्ण काळीमा फासला. आणि आता पुणे हे कदाचित गुंडगिरीचं शहर म्हणून पुढच्या काळात फडणवीसांच्या काळात ओळखलं जाईल. याच्यामध्ये भाजपाचे कार्यकर्ते होते आणि राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे कार्यकर्ते पण त्यात होते. आणि ते अजितदादांनी का केलं म्हणजे आम्हाला माहीत नाही, की अजितदादांनी त्यांना काय रोखलं नाही हे आम्हाला माहिती नाही, फडणवीसांनी काय रोखलं नाही हे आम्हाला माहीत नाही. तर पुण्याचा जो लौकिक होता, सांस्कृतिक शहर असलेली ओळख, शैक्षणिक शहर, एक शांततापूर्ण शहर, त्याला भारतीय जनता पक्षाच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळात त्याचं आता गुंडांचं शहर असा लौकिक होतो आहे. आणि आता हेरम कुलकर्णींनी एक सटायर पण केलं की बिहार म्हणाला उत्तर प्रदेशला की अरे सांभाळ, नाही तर आपलं महाराष्ट्र होतो की काय. तर इतक्या वाईट अवस्थेत महाराष्ट्र हा आत्ता आलेला आहे. आणि आम्ही म्हणून अगदी स्पष्टपणे निर्भय बनवच्या सगळ्या ठिकाणी लोक निवेदन देत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करतो. शेवटचं काय प्रदीप, की 400 पार असं यांची घोषणा आहे. मग तुमच्या जर लोकसभेमध्ये 400 पार एवढ्या सीट येणार आहेत तर आम्ही 4 जण फक्त निर्भय बनव म्हणून फिरतो, तर तुम्हाला एवढी भीती वाटण्याचं काय कारण आहे? म्हणजे भाजपच्या पायाखालची जमीन काय सरकते आहे? एकनाथ शिंदेसोबत पळून गेलेल्या लोकांना काय भीती वाटते आहे? अजितदादांसोबत जे पळून गेलेले आहेत, पक्ष फोडून गेलेले आहेत, त्यांना एवढी भीती काय वाटते आमची? आम्ही 4 जण बोलतो ना, तुमचे तर 400 पारचं ठरलेलंच आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? पण यांनी याची धास्ती घेतलेली आहे की लोकांना सोप्या शब्दात अन्याय समजून सांगू नका, लोकशाही समजून सांगू नका, संविधान समजून सांगू नका, मतदान करताना काय विचार करायचा हे समजून सांगू नका, याचा राग यांना आहे. सर, शेवटचा प्रश्न, अजित पवारांच्या कामकाजाबद्दल बरंच बोललं जातं की ते स्पष्ट उक्ते आहेत, धडाकेबाज निर्णय घेतात, मात्र काल त्यांच्याच गटाचे शहराचे जे उपाध्यक्ष होते ते गाडी फोडताना पहिल्या क्रमांकावरती पाहायला मिळाले. तसा आरोपसुद्धा केला जातो किंवा त्याचे व्हिडिओ फुटेज आहेत. अजितदादांनी या पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करावी किंवा अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी मागणी करतो. निश्चित स्वरूपात अजितदादा हे एक धडाडीचे नेते, यात काही दुमत नाही. आणि प्रशासनाचा त्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे आणि म्हणून कायदा व्यवस्थेचाही अनुभव नक्कीच असेल. अशा परिस्थितीत आपल्या म्हणजे अजितदादा गट राष्ट्रवादी म्हणून जर त्यांचे कार्यकर्ते काही चुकीचा वागत असेल, कायदा व्यवस्था हातात घेत असेल, तर त्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने कडक कारवाई करायची दादांनी हे त्याच्यावर पाहावं आणि तातडीने दादांनी योग्य तो निर्णय घ्यावा, कारवाई करावी, निश्चितपणे असं आमचं म्हणणं आहे. आपण पाहतोय की या सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी, मात्र 4 जणांना सरकार का घाबरतंय असा सवाल असीम सरोदेंनी उपस्थित केला. कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.